सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। काही दिवसांपूर्वी मालेगाव मधील तरुणांच्या खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाले होते आणि या प्रकरणी सूत्र आता ईडीनं आपल्या हाती घेतली आहेत। ईडीचं एक पथक मालेगावात दाखल झालंय। एका संशयिताची ईडीकडनं सध्या चौकशी सुरू आहे। तरुणाच्या खात्यात जमा झालेले 125 कोटी व्होट जिहादसाठी वापरले गेल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता आणि आता या पैशांची पाळमुळं कुठवर पोहोचणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे। ईडीकडनं एकाची चौकशी सध्या सुरू झालेली आहे। मालेगावात ईडीच्या पथकाकडनं कसून चौकशी केली जाते या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगावमधील तरुणांच्या खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाले होते आणि या प्रकरणातली सूत्र ईडीनं आता आपल्या हाती घेतली आहेत। ईडी अगदी कसून चौकशी करते। ईडीचं एक पथक मालेगावात दाखल झालेलं आहे आणि एक संशयित आहे, त्या संशयिताची अगदी कसून चौकशी ईडी करत आहे। तरुणांच्या खात्यात जमा झालेले 125 कोटी व्होट जिहादसाठी वापरले गेल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला होता। त्यामुळे आता या पैशांची पाळमुळं कुठवर पोहोचतायत याच्या मुळाशी नक्की कोण आहे बघावं लागणार आहे। निलेश वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। निलेश, काय अपडेट्स? सौरभ, आपण जर बघितलं तर मालेगावमध्ये गेल्या 2-3 दिवसापूर्वी जो हा प्रकार जो तो उघडकीस आला होता। शिवसेना शिंदे गटातील लोकांनी हा प्रकार उघडकीस आला होता। मालेगावातील काही 10 ते 12 तरुण जे होते त्यांच्यावर या ठिकाणी फेक कंपन्या या ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या आणि त्या कंपन्यांच्या अकाउंटवर काहींच्या अकाउंटवर 10 कोटी 14 कोटी अशा रकमा ज्या आहेत त्या टाकण्यात आल्या होत्या। जवळपास 125 कोटीचा जो हा प्रकार जी ती मालेगावची नामको बँक असेल आणि आणखी एक बँक असेल यामध्ये झाला होता आणि या बाबतीत जे तरुण होते ते पूर्ण अनभिज्ञ होते आणि अचानक पैसे आल्यामुळे ते पण गडबडून गेले होते। त्यानंतर हे जे पैसे जे आहेत ते शिराज नामक एका व्यक्तीने त्यांच्या अकाउंटवर टाकल्याचं समोर आलं होतं आणि शिराज जो आहे त्याला आता पोलिसांनी अटक देखील केली, त्याची चौकशी देखील सुरू झाली आणि ह्या प्रकरणाची व्याप्ती जी ती मोठी होती। त्यानंतर कालच्या आपण जर पाहिलं तर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगावला भेट दिली आणि जी फसवणूक झाली जे तरुण होते त्यांची देखील या ठिकाणी त्यांनी भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, संबंधित बँकेतही ते गेले आणि हे सगळे प्रकरण जे आहे ते वोट जिहादचं प्रकरण असल्याचं त्यांनी या ठिकाणी संशय व्यक्त केला होता आणि मालेगावात आता उद्यापासून काही मोठे बॉम्बस्फोट होतील असे हे जे शक्य देखील त्यांनी व्यक्त केली होती आणि त्याच्यानंतर आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर मालेगावमध्ये ईडीचं पथक जे ते या ठिकाणी दाखल झालंय। मालेगावच्या संगमेश्वर भागामध्ये जे आनंदनगर परिसर आहे त्या परिसरात एक जे हवालाचा एजंट जो आहे त्याच्या घरी जे हे ईडीचं पथक आता दाखल झालंय आणि त्या ठिकाणी त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं जवळपास 4 तासापासून ही चौकशी या ठिकाणी सुरू आहे। ईडीचं पथक जे ते या ठिकाणी अजून ठाण मांडून आहे आणि ही चौकशी झाल्यानंतर जी बँक होती संबंधित नामको बँक असेल किंवा आणखी जी बँक होती त्या बँकेत देखील हे पथक जाऊन चौकशी करण्याची शक्यता आहे आणि जो मुख्य आरोपी जो आहे तो शिराज जो आहे त्याच्या घरी देखील ही चौकशी करण्याची शक्यता झाली। या सगळ्या प्रकरणामध्ये काय समोर येतं याकडे आता मालेगावची जी जनता आहे आणि जी राज्याची निश्चितच निलेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।